आत्ताच हाती आलेल्या बातमीनुसार इथे पोलीस स्टेशनच्या बाहेर शूटआउट झालं हे आपल्या लक्षात येत आहे आणि इन्स्पेक्टर विजय भोसले आता समोर येत आहेत. आपण त्यांनाच आपण प्रश्न विचारूयात. सर 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 भर दिवसा पोलीस स्टेशन बाहेर शूटआउट झालं हे खरं आहे का? आणि सगळे पोलीस उपस्थित असून सुद्धा शूटर निसटून गेलाच कसा? तर गणपतीच्या दिवसात दिवसाढवळ्या जरी अशा गोष्टी होत असतील तर सामान्य जनतेने काय करायचं? लोकांनी शांतपणे सणही साजरे करू नयेत का? पोलीस यंत्रणेचा ढिसाळपणाच याला कारणीभूत आहे असं म्हणता येईल सर. आणि या हल्ल्यानंतर या हल्ल्यानंतर मुंबईतल्या सुरक्षा व्यवस्थेचे 3:13 वाजलेत असं म्हणायचं का? काय भाषा आहे तुमची? 3:13 वाजले वगैरे काय पत्रकार म्हणून चोपते का ही भाषा? हा, विषय समजून घ्या. मुंबई पोलीस मुंबईचं रक्षण करता म्हणूनच मुंबईमध्ये क्राईम रेट इतका कमी आहे. जो तुम्हाला दिसतोय ना तो खूप कमी क्राईम रेट आहे. कारण मुंबई पोलीस चौकात जागा असतो आणि कायदा सुव्यवस्था हे सगळं व्यवस्थित आहे. मुंबई अतिशय सुखरूप आहे. सर पण मग हल्ला नेमका का झाला? पोलिसांना टार्गेट केलं जात आहे असं तुम्हाला म्हणायचंय का? असं अजिबात नाही हो. कोणी पोलिसांना टार्गेट करत नाहीये. हल्ला ज्या व्यक्तीवर झाला ती आरोपी होती, तिलाच संपवायचं होतं आणि म्हणूनच मारेकऱ्यांनी तो हल्ला घडवून आणलेला आहे. पण मग हल्ला नेमका केला कोणी आणि आरोपीला पकडण्यात आलं की नाही? नाही, आरोपीला पकडण्यात आम्हाला यश आलेलं नाही. आम्ही त्याला पकडायला गेलो होतो. त्याने काउंटर फायर केलं आणि त्या चकमकीमध्ये तो मारला गेला. दुर्दैवी मृत्यू झाला, नाहीतर आमच्याकडे विटनेस असता. थँक्यू. तर तुम्ही पाहू शकता की पोलिसांकडून बरोबरचं स्पष्टीकरण मिळालेलं असलं तरी सुद्धा इन्स्पेक्टर विजय भोसले यांची आतापर्यंतची हिस्ट्री पाहता यात किती तथ्य आहे हा प्रश्नच आहे. कारण यापूर्वीही त्यांनी अनेकदा पत्रकारांना अशीच उडवाउडवीची उत्तरं दिलेली आहेत. परंतु आम्ही पत्रकार सुद्धा आता गप्प बसणार नाही. या हल्ल्यामागचं नेमकं कारण काय याचा पाठपुरावा करत राहू आणि तयार झालेल्या अनेक प्रश्नांची उत्तरं तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. कॅमेरामन प्रतीक सोबत परिणिता पावसकर, भर रस्त्यावर 24 तास. जमदाडे. हॅलो सर, राधिका डांगरला शुद्ध आली. ते बोले? हो सर, डॉक्टरांनी भेटायची परमिशन पण दिली. व्हेरी गुड. एक काम कर, तिच्यावर कडक लक्ष ठेव. अजिबात तिथून हलू नकोस. मी लगेच येतो. येस सर. हा. तुम्ही प्लीज थोडे शांत व्हा. हे बघा, मला माहिती आहे हे सगळं खूप गुंतागुंतीचं आहे, पण आपण थोडा पेशन्स ठेवला. काय उपयोग आहे? इथं परत येणार आहे नाही ना? देवी, आयुष्यात एक स्पेशल व्यक्ती आपल्याला भेटते आणि मग असं वाटतं की येस, हीच ती व्यक्ती. हिच्यासोबत आपण सेफ होत आणि आता सगळं छान होणार. एक दिवस आयुष्य सणसणीत कानाखाली वाजवतं आणि कळतंय मला, माझी सुद्धा सख्खी मैत्रीण गेली. नाही कळणार तुला देवी. खूप प्रेम होतं का आमचं एकमेकांवर. नो सिक्रेट्स, नो जजमेंट्स. मग हीच गोष्ट तिने माझ्यापासून का नाही तिने मला सांगितलं? ती एकदा मला बोलली असती. काय? ओ गॉड. काय? तिला मला काहीतरी सांगायचं होतं. म्हणजे मी ऑफिसला जाणार होतो तेव्हा तिला मला काहीतरी सांगायचं होतं, पण मीच तिला म्हटलं की मी ऑफिसवरून आल्यावर बोलू, आणि ते बोलायचं राहूनच गेलं. तेव्हा ती जे सांगणार होती ते जर मी ऐकलं असतं ना तर वाचली असती का ग मी तू? भोसले साहेब, सॉरी. का? नाही म्हणजे तुम्हाला जे दिसतंय वाटतंय तसं काही नाहीये. मला काय वाटतंय? दादा ऐक ना, मी सांगते. ऐकायचंच आहे मला, आत्ता नाही. ऐकणार मी, सगळं ऐकणार. सर प्लीज आपण बोलू, पण घरी नको. तुम्हाला वाटतंय तसं खरंच काही नाही हो. विषय असा आहे ना, मुळात मला काय वाटतंय हे तुम्हाला माहिती नाही. एका महत्वाच्या कामासाठी केस संदर्भात मी इथे आलो होतो. जेव्हा तू चौकीला जाऊन थांब. माझं एक काम आहे, ते संपून मी चौकीला येऊन तुला भेटतो. आणि अमितराव, तुम्ही तुमच्याशी पण मला जरा महत्वाचं बोलायचंच आहे. सांगतो मी तुम्हाला.
हा, आपण भेटूच लवकर, कळवतो. सर हा काय स्टेटस आहे? नाही शुद्धीवरती आली आहे. व्हेरी गुड. नाही व्हेरी गुड नका म्हणू सर. डॉक्टरांनी सांगितले की जास्त वेळ बोलता येणार नाही तिच्यावर. किती वेळ बोलता येणार? सर फक्त 5 मिनिटं. अरे 5 मिनिट बोलता येणार आहे. जमदाडे, एक एक मिनिट महत्वाचा आहे. इन्स्पेक्टर, कशी आहे आता तुमची तब्येत? जिवंत आहे. बोला. कोण बोलते? तुम्ही कोण? मी ही कोण आहे? हिचा तर नंबर पण सेव्ह नाहीये, तरी सुद्धा गौरव हिच्याशी. जमदाडे, काय बोलताय मॅडम? मी नाही मारलं बाबा त्याला. मी नाही मारलंय भगवतेला. मग कोणी मारलं? तो माणूस, लाल केस, त्यानं मारलं. गळा चिरला. मी पाहिलं. तुम्ही काय पाहिलं? मी पाहिलं आणि पळून गेले. नाहीतर त्यानं मलाही मारलं असतं. त्यांनी तुम्हाला नक्की पाहिलं का? हो असणार. पाहिलं असणार. सर ह्यांनी पाहिलं असणार म्हणून या पळून गेल्या. मॅडम, तो जो लाल केसांचा माणूस तुम्ही जो म्हणताय, तुम्ही त्याला पाहिलं गळा चिरताना भगवतीचा, तर त्या माणसाला या आधी कधी तुम्ही पाहिलं का? त्याचं नाव काही तुम्हाला आठवतंय का? सांगता येईल का? अजून एक महत्वाचं पटकन सांगा मला. डॉक्टर भगवते आणि किडनी स्कॅम याचा काय संबंध आहे? मॅडम, डॉक्टर भगवते ज्यांचा गळा चिरला, ते भगवते ह्या किडनी स्कॅमशी कसे कनेक्टेड होते? मॅडम, हो डांगर. डॉक्टर डांगर, बाहेर का आरडाओरडा लावलाय रे? का नाही सर, ते ऍक्सिडेंट केस आहे, ज्याने गाडी ठोकली आहे ना त्याचीच माणसं आरडाओरडा. त्यांना सांग, हे पोलीस स्टेशनच्या आवारात हे खपून घेतलं जाणार नाही, ना ते एकदा सगळ्यांना आत टाकीन मी. चिकू दादा, ऐकायचंय? नाही सर, सॉरी सर. काय चाललं रे? या पोलीस स्टेशन मध्ये माझं नाव इन्स्पेक्टर विजय भोसले आहे. मला सगळे साहेब म्हणतात, साहेब म्हणायचं. दादा मी एवढंच म्हणते की माझं तसं काही नाहीये. तो खूप डिस्टर्ब झाला मी होता. विचारलं तुला? पण तुझ्या मनात आलं ना? काय?
तू माझ्याशी प्लीज नॉर्मली बोलणार आहेस? मला सांगायचं तुला काहीतरी. मलाही तुला काहीतरी सांगायचंय, पण तूही जर शांतपणे बसून ऐकणार असशील, शांतपणे बोलणार असशील आणि हे तोंड जर बंद ठेवणार असशील तर. हा, बोल. इथे बस. एक गोष्ट लक्षात घे, देवयानी देवरुखकर, तुझं आणि अमित सारडाचं जे काही आहे किंवा काय चाललं होतं काय नाही हे जर तुला एक्सप्लेन करायचं असेल तर घरी, तिथे मी तुझा दादा आहे. तुझं कसं झालंय माहिती का? सुविचार क्रमांक 39, चोराच्या मनात चांदणं. मी विचारतच नाही, तूच एक्सप्लेन करते. मग तू मला इथे का बोलवलंस? कारण केस संदर्भात मला तुला काही प्रश्न विचारायचे. सगळ्यात महत्वाचं, नीता सरोदे बाबतीत तुला जे वाटलं होतं की तिचा ऍक्सिडेंट झालेला नाही, तिच्या बरोबर काहीतरी घातपात घडलाय, हे तुझं म्हणणं सिद्ध करणारी रादर पूरक एक गोष्ट माझ्याकडे आहे. म्हणजे तुला पटलंय? कन्क्लुजनवर येऊ नको देवयानी देवरुखकर, नाही तर घरी जा. सॉरी. हा तो पुरावा. हा पुरावा खूप आधीपासून माझ्याकडे होता, पण मी वाट बघत होतो योग्य वेळ आल्यानंतर तुम्ही बाहेर काढी. दादा, मला हे आधीपासून माहिती होतं. मी तुमचं बोलणं ऐकलं होतं आणि म्हणूनच मी त्या घरात शिरण्याचा प्लॅन केला. मला सांग, तू त्या चित्राबद्दल मुद्दाम सांगितलं नाहीयेस का देवीला? हा, म्हणजे नाहीच सांगायला पाहिजे ना. सर, आपण आमच्या गेस्ट हाऊस मध्येच भेटलो असतो. का? मित्र आहे मी तुमचा. गेस्ट हाऊस बिस्ट हाऊस मध्ये आपण मित्रांना बोलवतो, ओळखीच्या माणसांना बोलवतो. आपली काही तेवढी चांगली ओळख नाही आहे आणि इथे काय मी टाइमपास करायला मुळात आलेलोच नाहीये. मी इथे केस संदर्भात आलोय. हे चित्र बघा. त्यात क्लिअर दिसतंय की जे घर आहे ते तुमचं म्हणजे सारडांचं घर आहे. वरून जी बाई पडतीये ती मीता आहे आणि एक पुरुष त्या मीताला ढकलतोय. तुम्हाला प्रश्न पडला असेल हे चित्र मला कोणी दिलं, तर हे तुमची जी मेड आहे आशा, तिचा मुलगा राजू यांनी स्वतः माझ्या हातात दिलेलं चित्र आहे. सर, म्हणजे मीताला कोणीतरी. सर काय, मी राजूला आत्ताच विचारून येतो. कसं विचारणार? बोलता येत नाही त्याला. हो सर, माहितीये मला, पण खाणा कोणा करून काहीतरी करून तो सांगेल आपल्याला. सांगितलं की त्यांनी त्याच्या भाषेत त्यांनी सांगितलं ना त्याला जे काय म्हणायचंय, की तुमच्या घरावरून एका पुरुषाने मीताला ढकललं. त्यांनी प्रत्यक्ष बघितलंय. तर त्यांनी हे घडताना पाहिलंय की त्या मुलाचं हे इमॅजिनेशन, ते मला माहित नाही. पण हे सगळं त्यांनी माझ्या हातात दिलं आणि पोलीस म्हणून हे इन्व्हेस्टिगेट करणं माझं काम. आणि आमच्याच घरातलं कोणीतरी नीताच्या बाबतीत कोण असं का करेल? ती तर सगळ्यांची व्यवस्थित वागत होती, मिळून मिसळून वागत होती. हा, मा ज्या पद्धतीत लग्न झालं त्याच्यामुळे मा रुसली होती, नाराज झाली होती, पण मी तर तिच्याशी सुद्धा नीट वागत होती. पण मग तिच्याच बाबतीत असं का घडावं? काय कारण आहे सर? मला काय माहिती काय कारण, पण घडलं हे तर खरं आहे ना. एक मुलगी, जिला सुखी संसार करायचा होता, जिला आनंदात राहायचं होतं तुमच्या बरोबर, ती तुमच्या घरात आली आणि एक दिवस ती गेली. पण एक गोष्ट नीट लक्षपूर्वक बघा या केसशी निगडीत. मीता जाण्याआधी आणि मीता गेल्यानंतर काही गोष्टी ज्या घडल्यात त्या अशा की मीता अचानक पारसवाडीवरून गायब होते. दुसरी गोष्ट, मीता देवयानीला एक व्हॉइस नोट पाठवते, तुम्ही ऐकले असेल ना. आणि तिसरी गोष्ट, मीता गेल्यानंतर तुमच्या घरातला राजू मला हे चित्र काढून देतो. त्या सगळ्या गोष्टी योगायोग आहेत असं तुम्हाला म्हणायचं असेल तर माझा योगायोगावर विश्वास नाही. ही एक घटनांची साखळी आहे. आणि मी एकच सांगतो अमित सारडा, ज्याने कोणी मीताचा खून केलाय ना, मी तर त्याला सोडत नसतो.
दादा, आता मी सांगेपर्यंत इकडे कोणाला पाठवू नका. या डोळे पुसून घ्या, सरबत प्या, घसा जरा ओला करा. गरज आहे तुम्हाला, खूप बोलायचंय ना आपल्याला. आहे तुमच्या समोर सरबत, नाही हिला दिसत नाही वाटतं. तर माझं असं म्हणणं आहे की ह्या चित्रामध्ये जी मीता आहे तिला वरून ढकललंय असं आपल्याला दिसतंय. असं बघू नका माझ्याकडे, मी मीताच म्हणणार तिला. जोपर्यंत तिचा खून झाला नाही आहे, सिद्ध होत नाही, तोपर्यंत माझ्यासाठी चित्रात जी आहे ती मीता आहे. तिला कोणीतरी वरून ढकललंय. आता सिंपल आहे, वरून ज्याने ढकललंय तो काय दिसतोय? पुरुष दिसतोय. आणि तो जर पुरुष आहे तर मग आपण सिंपल एक थेरी मांडूया. ज्यावेळी मीता वरून खाली पडली आणि तिचा जीव गेला त्यावेळी सारडांच्या घरामध्ये कोण कोण पुरुष होते? तुमच्यापासून सुरुवात करूया. सांगा, कुठे होता तुम्ही? मी बँगलोरला गेलो होतो, जस्ट आलो. आल्यावर समोर मी मीताला पाहिलं, तिला हाय केलं. तिथनं मी माझा फोन गाडीत राहिला म्हणून मी तिथे गेलो. गाडीतनं फोन घ्यायला गेलो, तेवढ्यात मला आवाज आला. माझ्या डोळ्यासमोर गच्ची तुमची खाली पडली आणि तिथे कोणी नव्हतं त्यावेळी. तिथे कोणी होतं हा माझा प्रश्न होता का? तुम्ही काय सांगता? मीता वरती होती, तुम्ही बेंगलोरवरून आलात, बरोबर? मीता वरती होती, तुम्ही बेंगलोरवरून आलात, तुम्ही गाडी लावली, तुम्ही झपझप 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 वरती गेलात. मीता होती, ती टर्न झाली, तुम्ही तिला ढकललं. सर काय बोलताय तुम्ही? असं काही झालेलं नाहीये. कशावरून असं? आणि तुम्हाला हवं तर तुम्ही सीसीटीव्ही फुटेज चेक करू शकता. अच्छा, आपलं शक्यता. वडील कुठे होते तुमचे? डॅड दुबईला होते. दुबई. बुलबुल? बाबुल चाचा. विचारलं तुला? चाचा आजोबा विकीला घेऊन वॉकला गेले होते. ते नेहमी जातात का? हो, म्हणजे जातात. आय मीन त्याच दिवशी गेले. ऍक्सिडेंट नंतर विकीला अरेस्ट केल्यामुळे तो खूप घाबरायला लागला होता. तो डिप्रेशन मध्ये जात होता, त्यामुळे चाचा आजोबा त्याला घेऊन जायचे. म्हणजे ते दोघंही नव्हते घरात. गौरव? तो लवलीन भाभी बरोबर होता. तुमच्या घरातले नोकर मंडळी? नाही, ते तर घरी गेले होते. म्हणजे रात्री घरी स्टाफ नसतो, आशा होती फक्त. वॉचमन? तो दारावर असतो, घरी नाही येत. मग तर क्लिअर आहे. जेव्हा मीता वरून खाली पडली तेव्हा घरामध्ये एकच पुरुष होता आणि तो म्हणजे गौरव सारडा. सिंपल आहे. गौरव सारडाची बायको लवलीन सारडा ही त्याला पाठीशी घालते, ती त्याला वाचवते. नाही सर, असं कशाला होईल? असं नाही होणार. असं होतं ना. म्हणजे लग्न झालंय हो त्यांचं. पोरी तर लग्न ठरल्यावर सुद्धा नवऱ्याला वाचवतात, कोर्टात खोटी साक्ष देतात. बघितलंय मी, तुम्ही पण अनुभवलं असेल. तो विषय असा आहे, जेव्हा मीता वरती होती त्यावेळी एका पुरुषाने तिला वरून ढकललं. सगळे पुरुष घरातून बाहेर होते, एक पुरुष घरात होता, तो म्हणजे गौरव सारडा. विषय कळतोय ना? या केसमध्ये पहिला संशयित गौरव सारडा. गौरव दादा? तिमिषा? 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 काय झालंय? तिमिषा? काय झालं? काय झालं?